परमात्मा तो तुझी जाण, तया परमात्मयाचे लक्षण, हे ऐसे असे. दासबोध श्रीमद ग्रंथराज दासबोध दशक 8वा समास 8वा. समासाचं नाव आहे आत्मदर्शन. दासबोधामध्ये जे काही महत्वाचे निवडक असे उत्तम समास आहेत त्यातला हा उत्तम समास आहे, सर्वोत्तम समास आहे. पुन्हा पुन्हा वाचला पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे, या समासातलं चिंतन सतत केलं पाहिजे. कारण सद्गुरु आणि शिष्य किंवा देव आणि भक्त बरोबर ही कडसणी नाहीशी झालीच पाहिजे. जोपर्यंत द्वैत भाव आहे तोपर्यंत जो 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 शाश्वत आनंद जो आहे ना, परम सुख जे आहे ते हाती लागत नाही, लागणार नाही. द्वैत आहे तोपर्यंत. तर त्या द्वैताचं अद्वैत जेव्हा होतं तेव्हा खरं सुख प्राप्त होतं. तर ते सत्य जे आहे ते खरं सुख आहे. ते प्राप्त होण्यासाठी भक्ती आहे. ते प्राप्त होण्यासाठी ज्ञान आहे. खरं सुख आत्मदर्शन. आत्मदर्शन म्हणजे काय? मग शेवटी मग आत्मदर्शन म्हणजे काय? सद्गुरुजी काही दाखवतायत तुम्हाला, ते तुझं स्वरूप दाखवतायत, ते वेगळं काही दाखवत नाहीत. तू कसा आहेस हे पाहून घे. जे काही थोडंफार करायला सांगतात सद्गुरु, करायला काही सांगत नाही. करायला काही सांगतो तो सद्गुरुच नाही. काय करू नको, नुसता बस, असं खरं आहे. पण केल्याशिवाय काय राहवत नाही ना. चित्त, त्याच्यात चिंतन सतत चालू आहे बघा, म्हणून तर ते चित्त आहे. हे चित्तामध्ये जे चिंतन चालू आहे ते बाह्य गोष्टींचं चिंतन चालू आहे. बाह्य कशाला म्हणायचं? ते दिसतंय दृश्य म्हणून जे आहे ते, त्याला बाह्य म्हणायचं. बाकी काय बाह्य, आत बाहेर असं खरं काय नाही. पण डोळ्याला जे समोर दिसतं दृश्य म्हणून, त्याला बाह्य गोष्टी म्हणतात. तर तुम्ही आम्ही कोणीही जीव प्राणी या बाह्य गोष्टीचं म्हणजे त्या दृश्याचं चिंतन करतोय आणि ते खरं मानतोय. मग सद्गुरु ज्ञान काय आहे? ते बाह्य दृश्य जे आहे ते पाहणारा कोण आहे? हे दृश्य दिसतंय ते कोणाला दिसतंय? इकडे तुमचं लक्ष गेलं म्हणजे तुम्ही मुळाशी येता, मागे येता. दृश्य आहे ते नंतरच आहे आणि त्याच्या मुळाशी पाहणारा आहे, हे इथे तुमचं लक्ष लावा. दृश्य हे नंतरच आहे, दिसणार आहे. ते कोणाला दिसतंय? ते पाहणारा कोण आहे? तर तो मागे आहे, तो मुळाशी आहे. मग दृश्य आहे ते येतंय जातंय, ते स्थिर नाहीये. मग स्थिर कोण आहे? आहे तसा आहे तो कोण आहे? तर तो पाहणार आहे. मग पाहणार कोण आहे? तर मी स्वतःच आहे. माझ्याशिवाय दुसरा कोणच नाहीये. बघा तुम्ही आतापर्यंत अनुभवलेलं, पाहिलेलं जग म्हणा, काय म्हणा, सगळे व्याप म्हणा, हे कोणी पाहिले होताना, घडताना?
हा सगळा जो तुम्ही म्हणता अनुभव म्हणून, तो घेतला कोणी, तर तुम्ही तुमच्या ठाई मुळाशी येता बघा. तो कधी बदलतो का? तो कधी बदललाय का? नाना सुख झाली किंवा दुःख झाली, इडापिडा सगळं झालं, आणि शांती सुख समाधान तेही झालं झालं, पण हे पाहिलं कोणी, अनुभवलं कोणी, तर तो आहे तसा आहे मुळामध्ये, तो कधी बदललाच नाही. सद्गुरु म्हणतायत, आता तुम्हाला सांगतायत की तो जो आहे त्याचं दर्शन घे. त्याचं दर्शन घ्यायचं म्हणजे काय? आपण आहे मुळाशी, त्याला पाहायचं. तर त्याला पाहायचं म्हणजे काय? कसं पाहणार? पाहावे आपणाचे आपण. कसं पाहणार? कसं? आरशामध्ये दुसरी गोष्ट दिसते. आता आपण आपल्याला पाहायचंय ते पाहणार कसं? आत्मदर्शन घेणार कसं? हा, कसं घेणार? तर दिसणार दृश्य, आता त्याला तुम्ही आम्ही काय भाषा काय काय वापरतो समजून घेण्यासाठी. कळलं का? की 5 तत्वांचं बनलेलं आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश, 5 पंचतत्वाचं बनलेलं दृश्य आहे सगळं. म्हणजे 5 तत्वच आहेत बघा सृष्टीमध्ये. त्याच मग हा देह माझा म्हणतोय मी, तो कशाचा? ते 5 तत्वाचा. मग ते दृश्यामध्येच गेला, तो जमा झाला. आधी नव्हता, नंतर आलाय, आणि आता असणार नाही पुढे सदैव सोबतीला. हा जाणार, हा जाणार. आता हे पाहतोय तो मी आहे, तो देहाधारित नाही. वाटतो हा, देहाधारित दृश्य आहे आणि दृश्याधारित देह आहे, पण यापासून मी वेगळा आहे. इथे तुमची दृष्टी गेली पाहिजे. म्हणून त्याला विदेह म्हटलेलं. तू विदेह आहेस. देहाचा तुझा तसा काही संबंध तू लावून घेतलास म्हणून आहे. तू म्हंटलच माझा जन्म झाला. जन्म कोणाचा झाला? देहाचा आहे, शरीराचा आहे जन्म, आणि त्याच्या आधारित मन तयार झालंय. मग देह आणि मन हे जे काही आहे हे नंतरच आहे, तू आधीचा आहेस. आणि त्यामुळे देह आणि मन जरी नसले तरी तू असतोस, तसाच असतोस. हे कळणं म्हणजे आत्मदर्शन आहे. आत्मदर्शन म्हणजे काय? देहा वेगळा मी आहे, मना वेगळा मी आहे, हे पाहणं. आता याच्यासाठी काही कृती करायची गरज नाही. विवेक सुद्धा थोडासा विवेक आहे. नुसती तुमची समज तयार झाली पाहिजे की देहा वेगळा मी आहे, मना वेगळा मी आहे. मग त्याला नाव दिलं आत्मा. त्याला नाव दिलं आत्मा, कारण त्याच्यामुळे देह चालतोय, देहाची कर्म होत आहेत, अनुभव येतोय. तो कोणामुळे येतोय? तर तो आत्मा आहे म्हणून येतोय. आत्मा म्हणजे मी, आत्मा म्हणजे आपण. एवढं साधं बघायचं, एवढं साधा विवेक करायचंय. देह दृश्यामध्ये जातोय, पण देहाचा चालविता करविता म्हणून जो कोणी आहे की नाही माहित नाही आपल्याला, पण काहीतरी आहे, तो आत्मा आहे. मग तो आपण आहे, कारण तो नाही असं कधी होतच नाही. बघितलं ना? सगळा अनुभव आजपर्यंतचा घेतला कोणी? मी म्हणजे कोण माहिती आला, आपण त्याला नाव दिलं आत्मा. तशी काय ओळख घेता येत नाही, पण ओळख घेतल्याशिवाय समाधान मिळत नाही, म्हणून शब्द दिला आत्मा. मग तो आत्मा मी आहे हे पाहिलं आणि तिथे राहिलं पाहिजे. राहिलं पाहिजे म्हणजे तसा मी आहे हे ओळखलं पाहिजे. मग तुमची ती देव आणि भक्त वेगळा ही जी मध्ये फट आहे ती नाहीशी होते. मग आपण नाव देतो ना काय ते समाधान मिळावं म्हणून, तो देवभक्ती केली पाहिजे, गुरुभक्ती केली पाहिजे. मग ती द्वैतामध्ये होते. पण हे कळलं की हे जे काही आहे
ते माझ्याशिवाय नाही आहे. मी आहे तर हे आहे. मग तुम्ही मुळाशी येऊन थांबता बघा. हो ना. भजन करणारा मी आहे, पूजा करणारा मी आहे, ध्यान करणारा, ध्यान धरणारा मी आहे, संसार करणारा मी आहे. इथे जातो तिथे जातो, आजपर्यंत बरा वाईट अनुभव घेतला तो मी आहे, माझ्याशिवाय दुसरा कोणी नाही. मग तो कोण? तर तो आत्मा. आला की नाही तिथे? मग त्याच्या वेगळा देवही नाही, त्याच्या वेगळा गुरुही नाही. कारण तो नसेल तर कसला अनुभव जमा होतच नाही काही. मग महत्व कोणाचं आहे? कोणाचं आहे? आपलं, आपण म्हणून, स्वये म्हणून, स्व म्हणून त्याचं महत्व. तो आहे म्हणून सगळं आहे. मग तो म्हणणं म्हणजे सुद्धा वेगळं पडतं. मी म्हणजे बघा पुन्हा तो तो अहमभावातला मी नाही, स्वरूप स्व म्हणून मी आहे. कशाही शिवायचा मी आहे तो स्व, स्व म्हणून स्वरूप. मग ते सद्गुरु स्थान तेच आहेत. सद्गुरु स्थान तेच आहेत. भजन कुठे घडतं? आता भजन आपण करतो, ते भजन घडतं कुठे? कुठे घडतं? आपल्या ठाई घडतंय. जे काय भजन सोडा, जे काही घडतं ते आपल्या ठाई घडतंय. बरं, घडतं म्हणून तिथे काय उरतंय का? उरतंय का? तर काही उरतच नाही कधी. ते जे माझं स्थान आहे ते मनाशिवायच आहे, म्हणून ते नमन झालं पाहिजे. ते जे स्थान माझं आहे तिथे मन नाहीये. ते स्थान मना म्हणून खरं नमन झालं पाहिजे. नमस्कार करतो तेव्हा नमन झालं पाहिजे. तिथे कसली आठवण असता कामा नये. कसलीच आठवण देवाची नाही, कुठच्या महादेवाची नाही, काय नाही. जेव्हा नमस्कार नमन होतं तेव्हा तिथे काही नसतं, काही नसलं पाहिजे. नका ह्या वयात त्या वयात ते पण नाही. न मन हो तू. ते न मन होणं म्हणजे स्वरूपामध्ये स्थिर होणं. मन उरत नाही तिथे. नमन झालं, नमन झालं, स्वरूप सिद्ध झालं. ते आत्मदर्शन आहे. त्याला म्हणायचं आत्मदर्शन. देव नाही, भक्त नाही, गुरु नाही, शिष्य नाही, असं ते तुझं वसती स्थान आहे. ते आत्मदर्शन आहे. ते लख. लख म्हणजे एखादी गोष्ट लख आहे म्हणजे काय? त्या गोष्टीला कसला डाग नाही. प्रकाश, प्रकाशाला कसला डाग आहे? आता इथे आपण दिवा लावतो, लख प्रकाशित झाला. तो नुसता प्रकाशच आहे. प्रकाश, प्रकाश म्हणून फक्त प्रकाश. तिथे मध्ये कसला डाग नाही. मध्ये कसला डाग नाही. दोन गोष्टी नाही. प्रकाश म्हणजे प्रकाश. तसं तुमचं आत्मज्ञान प्रकाश जो आहे तिथे द्वैत भाव नाही. केवळ त्याला काय म्हणायचं? असणेपणा. असणेपणा. तू आहेस. तुझं असण्याचं जे काही, काय त्याला नाव द्यायचे? जाणीव. जाणीव शब्द तिथे नाही राहत. कारण जाणीव म्हणजे तिथे काय ते कळते पण आहे, ज्ञान म्हणून. तर ते तुझं आहे पण सुद्धा तुला कळत नाही, असं तुझं आहे पण आहे. ते सिद्ध पण आहे. मग तू सगळा आहेपणा धरून बसतो सगळ्या गोष्टीचा. मग ते मन तयार होतं. आणि मन तयार झालं की ते त्रास देतं. आणि तुझ्या मुळामध्ये कसला त्रासच नाहीये. मग जेवढं तुझं बाहेरच्या कल्पना आहेत, किलमिश आहेत, ती भजनातून, ध्यानातून, चिंतनातून नाहीशी झाली पाहिजे. ती वाढवायची नाहीत. त्याचा कचरा वाढू द्यायचा नाही. म्हणून महाराज आपण सांगतो की बाबा तू आता वाचू पण नको, काही न करता राहा. खूप लोकांना आमच्या महाराजांनी सांगितलं तू आता काय करायचं नाही, न करता राहा. पण न करता राहणं म्हणजे मनाशिवाय राहणं जमत नाही लोकांना. म्हणून म्हणतात की थोडं भजन कर. हो की नाही? भजनामध्ये काय झालं? भजन करताना सुद्धा देव वेगळा आणि मी वेगळा, भक्त वेगळा असं भजन होत आहे. तोपर्यंत समाधान नाही.
तो देवच मी आहे, माझ्या ठाई आहे असं म्हणून आपली दृष्टी आपल्यावर ठेवून भजन करायचं. त्याच्यात आत्मदर्शन घडतं. ते आत्मदर्शन आहे. बघा तुम्ही स्वतःला पहा. स्वतः शिवाय कोणाला पाहू नका. आता ह्याच्यात पुन्हा विवेकाने काय होतं, स्वतःशिवाय जे दिसतच ना दृष्टीला सगळं, मग जे दिसतं ते माझ्या ठाई आहे. बाह्य म्हणून जरी दिसलं तरी द्वैतामधलं नाही, माझ्या ठाई माझ्यातून दिसतंय. असा विवेक पाहावा. विवेक खरं नाही, कारण ते तसं मुळात आहे, विवेकाने पण नाही येते. खरं तसंच आहे. जे जे तुझ्या दृष्टीला दिसतंय ते तुझ्या ज्ञान दृष्टीला दिसतंय, तुझ्या ठाई ते आहे. असा ऐक्यभाव झाला की ते आत्मदर्शन आहे. मग ते आत्मदर्शन आहे, ते समाधान आहे. मग आत्मदर्शनाशिवाय समाधान नाही. आत्मदर्शन कसं घडतंय बघा, लक्ष द्या. जे काही आहे ते तूच आहेस, तुझ्या वेगळं काहीच नाही. हे घडलं की तुम्ही तुमच्या ठाईच उरता. मग तुम्ही जग भटकला तरी तुमच्या ठाई असता. तुम्ही जगाचा भोग घेतला तरी काही न करता उरता. म्हणजे आत्म्याच्या ठाई कसला संग राहत नाही ना. आत्म्याला काही चिकटत नाही. आकाश बघा, हे 5 तत्वातलं शेवटचं तत्व कुठचं झालं? आकाश. पाण्याला काहीतरी माती चिकटली की ती गडबड होते, पण आकाशाला काही नाही. आकाशाला धूर किंवा काय किंवा कसला वास, दुर्गंध, सुगंध कसलाही जरी आकाशामध्ये निर्माण झाला तरी तो विरून 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 नाहीसा होतो. बघा, आकाशात काही टिकून राहत नाही. ते तुमचं शेवटचं दृश्य रूप आहे, स्वरूपाच्या ठाई. मग आकाशाच्याही पलीकडे तुझी वस्ती आहे. म्हणजे मुळात 5 तत्व विरून 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 झिरपून झिरपून झिरून झिरझिरीत झाली. आकाशही झिरझिरीत झालं की उरतं ते सूक्ष्म, आणि जे सूक्ष्म आहे ते सर्व व्यापी आहे. ते तुझं स्वरूप आहे, ते परमात्मा स्वरूप आहे. म्हणजे काही नाही, काही नाही, कसली काही आठवण नाही, कसलं काही स्मरण नाही. असं झालं तो विशुद्ध भाव. शुद्ध 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 सुद्धा शुद्ध म्हणून काही न होता राहिलं, प्युअर. ते असणे पण म्हणून गाळून नभा तो मी साक्षात उभा. नभ म्हणजे आकाश सुद्धा गाळून गाळून झिरपून गेलं की तिथे मी उभा आहे, स्वयंभू. असं आत्मदर्शन आपण आपलं घ्यायचं आहे. सगळी इडापिडा तिथे नाहीशी झाली. इडापिडा ही दृश्यामधली आहे, कल्पनेची आहे. तुझ्या ठाई कल्पनाच नाही, म्हणून मी आहे याची मला दाद फिर्याद सुद्धा नाही. परमात्मा म्हणतो, सद्गुरु काय म्हणतात की मी आहे की नाही याची मला काही पर्वा नाही. मग कसली चिंता करायची? माझं स्वरूप ते आहे, मी तसं आहे. हे माझं आत्मदर्शन आहे. ते आत्मदर्शन आपण घेत बसायचं. दुसरं काही उद्योग तिथे उरतच नाही. कर्म सगळं अकर्म होऊन गेलं. करता हा मूळचा अकर्ता हे कळला. म्हणजे काही केलेलंच नाही, काही घडलेलंच नाही, काही झालेलंच नाही. जे घडलेचे नाही त्याची वार्ता पुससी काही. मी अजन्म आहे, माझा जन्म झालेलाच नाही. मग मी म्हणून काय नाहीच जर, तर चिंता कसली आणि कोणाची? म्हणून साधूला काय कळलं की तो निभ्रांत झाला, और टांग पसार के सो गया. असं चिंता न करता चिंता मुक्त. चिंता हा शब्दच येतच नाही कधी. कळलं का? असं तुझं असणं आहे, ते सुखाचं सुख आहे, महासुख ते आहे. तुझं असणं म्हणजे स्वतःच असणं.
ते महासुख घेत बसणं, आपलं असणं पाहत बसणं, म्हणजे पाहावे आपण असे आपण असं पाहायचंय. कशाला काय? गुरुपुत्राला कसली भ्रांती असत नाही. सगळी भ्रांती त्याने गुरुच्या चरणी वाहिलेली असते. पूर्ण शरणागत. आपण साष्टांग नमस्कार सद्गुरूंना का करतो, का करावा? तर माझा देहभावासकट माझी जी काही आहे इडापिडा, देहबुद्धी, मन बुद्धी, चिंता काय असते ते सगळी तुमच्या चरणाशी मी ठेवलेली आहे. माझा मी आता उरलेलो नाही. माझा मी आता उरलेलो नाही. मग कोण उरला तिथे तुझ्या समोर? म्हणून सद्गुरू. तो तुझ्या ठाई आहे. सद्गुरूला आपल्या ठाई पाहणं आणि आपल्या ठाई सद्गुरू आहे हे जाणून ते सद्गुरू सुख उपभोगणं. खरं उपभोग शब्द नाही ते लागू, पण ते उपभोगणं म्हणजे त्या आनंदाची प्रचिती घेत राहणं. शांती सुखाची, महासुखाची, आत्मसुखाची प्रचिती आपण आपली घेणं. बघा काय आनंद आहे त्याच्यामध्ये. कुठेही जा, मग तो तुम्ही तुमच्या ठाईच असता, कुठेही असलात तरी. कारण ते तुमचं असणं हे नसल्यासारखं आहे. अमक्या तमक्या नावाचा रूपाचा तू नाहीस हे तुला कळलं. लख्ख झालं सगळं. ते आत्मदर्शन आहे. ते आत्मदर्शन घेणं हे आपलं काम आहे, ते आपलं कर्तव्य आहे. ते घ्यायचं आत्मदर्शन. बरोबर ना? सद्गुरूंचा आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद चिरंतन आशीर्वाद. जसं सद्गुरू चिरंतन, मग त्याचं असणं हाच आशीर्वाद. आणि ते आपलं असणं त्यांनी तुम्हाला, आपल्या शिष्याला बहाल केलेलं आहे. नाममंत्राचं काय आहे त्याचं महत्व, की आपलं असणं तुम्हाला बहाल केलेलं आहे. मग तुमच्या ठाई कोण आहे? साक्षात सद्गुरू आहे. तसा आहे तसा मुळाचं मूळ म्हणून, ज्याला कसला टच नाही. मग त्याला टच नाही कसला, तू लावतोस तेव्हा तो आहे, मग तो दुःखाला कारणीभूत होतोय. मग ते स्वरूप सुख जे आहे त्याची प्रचिती घेणं आणि तसं राहणं म्हणजे आत्मदर्शनात राहणं, आत्मप्रचितीत राहणं. जय गुरु. राजाधिराज सद्गुरुनाथ सगदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ भाऊसाहेब महाराज, राजाधिराज सद्गुरुनाथ रणजीत महाराज की जय.